तू जेवण करायला लागली. अरे बरोबर आहे ना. हे काय डॉक्टर डॉक्टर बनना है तेरे को. या हाँ ये अशी हँडरायटिंग. अरे बापरे, हालत खराब झाली माझी. खोकला काय माहिती अचानक मला सुरू झालेला आहे. आणि तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज माझ्यासोबत आहे आमची सर्वात लाडकी आमची आई. आज बऱ्याच दिवसाने आई घरी आलेली आहे. बहुतेक एक आठवडा झाला. एक आठवड्यानंतर माझी आई घरी आलेली आहे मित्रांनो. तर आज आईसाठी एकदम बनवूया आपण एकदम मजेदार पावनचार. आज आईला पुरणाच्या पोळ्या खाऊ घालूया आपण. कसं हसायला येते. आज एकदम असं क्वालिटी बाज बनवूया आईसाठी काहीतरी. आणि मॅडम आल्यात आपल्या किचनमध्ये लागल्यात, आल्याबरोबर किचनमध्ये लागल्यात. तर आज फन्नाट काहीतरी बनवूया आणि खाऊ घालूया. आणि पाऊस पण थांबलेला आहे मित्रांनो. पाऊस असता तर आणखी मजा आली असती, पण काय हरकत नाही. तर मित्रांनो बघू शकता, स्वयंपाकाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आमच्या घरामध्ये. आणि आज छानपैकी पीठ मळून घेतलं आहे आमच्या मॅडमने. बघू शकता कसं काम असं फटफट फटफट कामं व्हायला लागतात आमच्या घरातली. राईट. बसत नाही का? भीती वाटते. हे भांड चांगलं आहे, याच्याने एकदम जास्त बार. एक मिनिट ना. वायफाय लावा. हे काय करायला लागला तू? चार्ट बनवानो. हँडरायटिंगचा बघा नीट. कशाचा चार्ट? हाँ डायग्राम. तुझी बघू हँडरायटिंग. तुझी हँडरायटिंग दाखव. कशी आहे मित्रांनो हँडरायटिंग? तुझी दाखव. डॉक्टर कन्फर्म. दाखव. अरे बघतो काय, दाखव. रिव्हिल सेन्सिटिव्हिटी. हे काय? डॉक्टर डॉक्टर बनना है तेरे को. हाँ अशी हँडरायटिंग काढतात. जरा हँडरायटिंग चांगली काढ. मार्क्स त्या टीचरला तर कळलं पाहिजे काय लिहिलं काय नाही, राईट करू का रॉंग करू. करते. हम लोग हां याची आहे हँडरायटिंग ठीक आहे. हम लोग पढ़ाई पे ध्यान देते हैं. अरे असं नसते. त्या टीचरला तरी मार्क देताना वाटलं पाहिजे ना आपण कशावरती राईट आहे रॉंग करतोय. चांगली करणार आहे handwriting. अरे पण आतापासून त्याची प्रॅक्टिस. टीचरला बोलवा Practice लागेल. आहे मला पण मी use पॉइंट नाही किती करत. का हम लोग को समझ में नहीं आ रहा है. नाही बरोबर काढ. हँडरायटिंग बरोबर नाही. नाही तर ते असते ना ABCD ते कर्सिव रायटिंग वाली बुक असते ती आणून द्यावं लागणार. चल रे चल. मग त्याच्यानी ना ज्ञान देते. असं बनवा लागणार. हाँ ज्ञान देते. चालेल ना ते नव्हे पनीर हे पनीर कसं आहे? सकाळी बनवलं. पालक. का आताच बनव ना. पनीर टेस्ट करा लागून. हे पनीर कसं आहे? ठीक आहे ना. ठीक आहे. 360 रुपये किलो, 90 रुपये पाव. म्हणून त्याशी पनीर कमी आलं आपल्या घरामध्ये. आज विचारूनच आणलं मी. ठीक आहे. त्या दिवशी पण भाजी छान झाली होती. ह्याची क्वांटिटी जास्त होती, पालकची क्वांटिटी जास्त होती. नको नको. तर मित्रांनो आज बनणार आहे आपल्या घरामध्ये बघा पावनचारामध्ये काय तुम्हाला दाखवतो. इकडे पनीर आहे आणि पनीरची भाजी चालू आहे आपल्याकडे बनायचं. इकडे कांदे बघा कसे टाकलेले आहेत गरमागरम. आणि इकडे टमाटर कोथिंबीर कापून घेतलेलं आहे मॅडमनी. आणि इकडे काय रे बाबा हे बेसन, बेसनाचे भजे बनवावं लागले काय? भाजी टाकायची. अच्छा. आणि इकडे गरमागरम चपात्या बनतील हो, झाल्या नाही अच्छा हां ते चपात्या बनवतील.
आणि आज पनीरचा पाहुणचार असणार आहे आमच्या आईला. तर मित्रांनो, पाऊस सुरू झालेला आहे, आवाज येत असेल. आणि आमच्या आईला पडलंय घरी जाण्याचं टेन्शन. टेन्शन कशाला घ्यायचं, छत्री आहे ना आपल्याकडे. नाही तर आजच्या दिवस पाहुणचार झाल्यानंतर खा आणि राहा. माझ्या मित्रांनो लाजते, म्हणते असं कॅमेऱ्यामध्ये दिसू नये, ते म्हणते कॅमेऱ्यामध्ये मी येणार नाही. तर वाटतं की कॅमेरामध्ये लोक काय ना काय करतील. तर बघू शकता, जे आम्हाला सांगत होते मोबाईल नका बघू, मोबाईल नका बघू, तीच मोबाईल बघत बसते. 1 तास सकाळपासून आले तशी मोबाईल बघायला लागली. येणार आई थोडं थांबते, ब्रेक घेते, परत मोबाईल बघते, थोडं थांबते, परत मोबाईल बघते. आणि आम्हाला म्हणते मोबाईल नको बघू, डोळे खराब होतात. तर चष्मा लावून पण मोबाईल बघतो. No, 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 no. मित्रांनो, हे कसं आहे मला सांगा कमेंटमध्ये, कसं वाटतं, याला काय बोलतात, काय म्हणतात याला, याला काय म्हणतात ना, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की या आमच्या बहिणीने पाठवलेला आहे पुण्यावरनं, म्हणजे घेऊन आली होती. आणि कसं घरामध्ये कसं पावसाळ्याचा टाईम आहे ना मित्रांनो, लादी कशी एकदम थंडी राहते, म्हणून कसं चटई टाकण्यापेक्षा हे टाकलं. चटई आहे ती बरेच दिवस झाले आम्ही काढली नाही, म्हणजे 3-4 महिने, म्हणजे 3-4 ना 1 वर्ष झाले चटई आतमध्ये ठेवलेली, ती तशीच ठेवलेली आहे. तर हे आता आणून दिलं तर, पण हे छान वाटते टाकल्यानंतर, जरा पायाला पण जरा गरम वाटतं, नाही तर खाली लादी असल्यामुळे जास्त थंड वाटते. पण याला काय म्हणतात हेच मला माहीत नाही. दस्तरखा म्हणतात का याला. छान आहे बघा. आणि ते कसं माहिती आहे का, हे काय म्हणतात तो याला, बघा कसं वाटतंय, काहीतरी बोलतात खाली ठेवलेलं सांगतील. तर मित्रांनो बघू शकता, इकडे नक्की बुर्जी आहे की पनीर बुर्जी आहे. बघा पनीर बुर्जी, आणि मस्तपैकी कशी गरमागरम दिलेली आहे बनवून. आणि पनीर बुर्जी इकडे रेडी झालेली आहे. आणि ही जाणार आहे आमच्या मातोश्रीकडे, कारण की आज आईनी आज कोटाला जास्तच फुल केलेला आहे. कारण की आली तशी एकदम आज जाम पोट भरून, हे घे डिश लो डिश, आज जास्त जेवण झालं आहे खरं म्हणल्यावर. कसं दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, ब्रेड, हेवी जेवण झालं असतं, मलाच ॲसिडिटी झाली. तर छान पैकी पाहुणचार दिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आत्ताच आलो बाहेरून, आईला सोडून आलो. पाऊस सुरू झाला तर तिला रिक्षापर्यंत सोडलं, त्याच्यानंतर घरी आलो. ती गेली घरी, तिला बोललो रात्रीच्या आजच्या दिवस राहा, सकाळी जा. नाही करते, कारण की घर काय लांब नाही, जवळच आहे. तो काही वांदा नाही, जा बोललो, बांधून दिलं. कारण की तिने थोडंच खाल्लं, जास्त नाही खाल्लं. कारण की आम्ही दुपारी पण खाल्लं होतं आणि संध्याकाळी पण ब्रेड खाल्ले होते. त्यांनी काय झालं, हेवी झालं होतं एकदम जेवण, म्हणजे पोटच गच्च भरलं, काय खाणार आणखी. तर बाबा घरी आहेत, तर आता ती पोचेलच घरी. मग आपण घरी आलो आणि आता बसलो रिलॅक्स. जाम पाऊस होतोय, आता आपण घेऊया जेवण. तू जेवण करायला लागली, अरे बरोबर आहे ना, तू जेवण करायला लागली की काय करायला लागली. खुशी एका बाजूले, मोबाईल एका बाजूले, चल क्या रहा है. मला म्हणायचं काय? अरे पण असं कोण जेवते हे म्हणायचं मला. मी अच्छा, तर बघू शकता मित्रांनो, आमचे साहेब लोक जेवण वरती पळालेत. फक्त आता मॅडम बाकी आहे आणि त्यांच्यानंतर मी बाकी आहे. आणि मला असं झालं आहे ना, ते फ्रूटवाले ब्रेड खाल्ल्यानंतर ना पूर्ण माझं फ्रुटी. अरे बापरे, हालत खराब झाली माझी. खोकला काय माहिती अचानक मला सुरू झालेला आहे. आणि ते ब्रेड खाल्ल्यामुळं ना माझं पोट एकदम जाम झालेलं आहे. दुपारी आईसोबत चहा ब्रेड, आता इनो पण पिलं आहे. ओय
ओय बाय ओय. नाही नाही असं काही नाही होणार. जेवायची तर इच्छा नाही यांना काय आणि कंट्रोल ते तर इकडे आहे तो. हा तो तर अचानक कसं माहिती आहे का, अचानकच सुरू झाला. नव्हता सकाळपासून नव्हता. संध्याकाळी ते खाल्ल्यानंतर थोडं बाहेर गेलो, त्याच्यानंतरच सुरू झालं मला. आणि ते पोट गच्च झालं माझं आहे ना. तर आता जेवायची माझी इच्छा नाही आहे. तर इकडे आपल्याला दिलेलं आहे हळदीचं दूध मित्रांनो. कारण की खोकला माझा वाढला आहे म्हणून गरमागरम कप सिरप घेतलं मी. असं वाटतं आता हे 3 झालेत ना, आता माझी बारी आहे, मला असं वाटायला लागलंय. आणि मॅडम बघू शकता तयारी सुरू आहे अभ्यासाची. काय येते का नाही डोक्यात? हे डोक्यात बसते. अच्छा मग टाईप असते ते. अच्छा प्रॉपर आलं असतं तर मग काय लागलं असतं. पाऊस सुरू झाला मित्रांनो परत. एक खिडकी बंद. मॅसेज आलाय ना, पुढील 3 तासात रायगड आणि जिल्ह्यात ए खिडकी बंद कर रे. मध्यम ते मुसळधार परत पाऊस सुरू झाला मित्रांनो. कसा पण पाऊस येतो मित्रांनो, कधी इकडून आवडत. पाऊस पडलाच पाहिजे. मी तर म्हणतो रोज पडला पाहिजे, एक दिवसची सुट्टी नाही. आणि आता थोड्याच दिवसात मॅडमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे हॉल तिकीट येतील. एक्झाम आहे त्यांची पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात आहे कधी आहे? याच मंथमध्ये या महिन्यामध्ये 21 जुलै 21 तारखेला महानगरपालिकेचे काय बोलतात त्यांना परीक्षा आहेत. आणि हॉल तिकीट थोड्या दिवसात येतीलच. म्हणून मॅडमचं थोडा रोज रात्री जरा अभ्यास करावा लागेल, नाही तर मग ऑप्शन नाही. कारण की पद मोठं आहे तर अभ्यासही मोठा आहे त्यासाठी. आणि किती जागा होत्या? किती जागेसाठी आहेत ते? 5 जागा. 5 जागेसाठी 16,000 फॉर्म आलेत मित्रांनो. 16,800. हां, एक फॉर्मचे 1000 तर 16,000 फॉर्मचे बघा किती झाले. करा कॅल्सी आणि करा कमेंट. तर मित्रांनो चला, खोकला झाला. आजचा ब्लॉग इथेच संपूया. कारण की आता जरा जास्तच कप बाहेर होतो मला. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.